दारव्हा पंचायत समितीच्या विरोधात अर्धनग्न भंडारा आंदोलन. स्थानिक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजीव शिंदे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही तक्रारीची दखल घेऊन चौकशी लावल्या जात नाही. सत्ताधारी पक्षाच्या ग्रामपंचायतीला संरक्षण देण्याचे काम संबंधित गट विकास अधिकारी करीत असूनही तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याने ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत असून गावासाठी आलेली निधी संगनमताने सरपंच आणि ग्रामसेवक सदर निधी वाट लावत असल्यामुळे काही ठिकाणी तर प्रत्यक्षात काम न करताच देयके काढण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. विहिरीसाठी पैसे, घरकुल योजनेचे देयक काढण्यासाठी पैसे, शौचालयाचे देयके काढण्यासाठी पैसे, सरपंच आणि सचिवाच्या संगनमताने 15 वित्त योजनेच्या निधीच्या योग्य विल्हेवाट लावून गावाच्या नव्हे तर स्वतःचा विकास करण्यासाठी सरपंच आणि सचिव लागले असून एकंदरीत यात कारभार विरोधात लाला पांडे, ईश्वर राठोड, रणजित जोंबाडे, विशाल चव्हाण, प्रफुल्ल राठोड, विनोद जाधव इत्यादी लोकांनी अर्धनग्न भंडारा आंदोलन करून जनतेचे लक्ष वेधले असून तहसीलदार यांनी निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून एकंदरीतच या सर्व विषयावर तहसीलदारांसोबत चर्चा सुद्धा करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता सर्व आंदोलनकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. ज्याच्याकडे नोकरी आहे, शासकीय नोकरीमध्ये आहे, त्याला विहिरी देतात नाही. त्यांना डायरेक्ट विहिरी दिल्या जाते. विहिरीची रक्कम आहे 30,000 35,000 रुपये. जो देईल त्याला विहीर. मागे त्याला विहीर शासनाचा नियम आहे, पण त्याच्यामध्ये तसं नाही आहे. जो पैसे देईल त्याला विहीर. आणि गट विकास अधिकारी जेव्हापर्यंत ज्यांचं घर आहे त्याचं मोकळी जमीन दाबायची, त्या घरवाल्याची नाव नाही शेवटी. हातगावमध्ये साहेब 95 शौचालय असे आहेत की शासकीय यादीमध्ये आपल्याला पैसे झालेले उचल दिसत आहे, पण त्याच्यामध्ये अधिकारी व्हिडिओच्या समोर त्याचा जो टेबल आहे तो टेबल सांभाळत आहे आणि कॉम्प्युटर हाताळत आहे. त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे. त्याची रितसर तक्रार केल्याच्या नंतर व्हिडिओ साहेबांना हा महिना उलटला तरी साधी दखलही घेतली. तक्रार कुठे केली? व्हिडिओकडे केली पहिले, त्यांनी दखल घेतली नाही. नंतर सीओ साहेबांकडे गेली आहे. ते आता करतील ना. आता 4-5 दिवसाआधी सीओ साहेबांनी. आणि या तक्रारीचे दर दिवसाला लोकांचे हे सगळे जे आहेत स्वतःच्या तक्रारी आहे. कुणाचे 2 वर्ष, कुणाचे 1 वर्ष. त्या विहिरीमध्ये किती आहे घोटाळा, त्याच्यानंतर घरकुलमध्ये किती पैसे मागते, एक कानून रस्ता झाला, शौचालयाचा विषय झाला. हे सर्व विषय म्हणजे मार्गी लावायला तयारच नाही. मी स्वतः जुलै 2025 मध्ये शिरोडी ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषणाला बसलो. ग्रामपंचायत समिती त्यावेळेस मी उपोषणाला पोहोचलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला लेखी दिलं मी कारवाई करतो म्हणून. आज पुढचा महिना जर गेला तर 1 वर्ष पूर्ण होते, पण साधी चौकशीही त्या कामाची झाली नाही. चौकशी याची रिसिव्ह